तिने स्कोररच्या वतीने सामन्याचा हा पहिला डाव सुरू होत आहे. पहिला चेंडू इथे ग्लान्स करण्याचा प्रयत्न आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक जात असताना हा चेंडू अडवत आहेत. भरत तिकडे उपस्थित आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने हा चेंडू तिकडे मार्गस्थ झालेला आपण बघितला. महेशजी लोखंडे सर आज आपल्याबरोबर जोडलेले आहेत ॲज अन अंपायर पंच म्हणून. त्याचबरोबर या स्पर्धेतील पहिल्या दिवसापासून आपण रमाकांतजी पवार सरांना अनुभवत आहात. आज प्रसाद सहस्रबुद्धे सर यांची अनुपस्थिती आहे. महेशचा हा प्रहार बॅकफुटला गेले. स्क्वेअर ऑफ द विकेट. इथे अत्यंत चांगला फटका स्क्वेअर ड्राईव्हचा दाखवला. चेंडूला पाठवलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. संदीप मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. दुसऱ्या चेंडूवर आलेला चौकार आपण पाहिलेला आहे. पायांमध्ये ठेवलेला चेंडू फटका फसलाय. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. अंतिमता एकालाही अगदी चेंडूच्या जवळ पोहोचता आलं नाही. या पद्धतीचे झेल तुम्हाला घेता आले पाहिजेत ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही स्पर्धेमध्ये सम्मिलित होऊन क्रिकेट खेळत असता. अलीकडच्या क्रिकेटमधील क्षेत्ररक्षणाचा स्तर हा फार उंचावलेला आहे. आजच्या दिवसामध्ये जय बजरंग डोंगरनामे ब संघ यानंतर खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांचे काही संघ सहकारी आम्हाला पाहायला मिळतात. आपलं सहर्ष स्वागत. जय बजरंग डोंगरनामे ब संघ आपण आपले टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी या. गली आणि त्याचबरोबर स्लिपच्या मधून अगदी बरोबर हा चेंडू काढलेला आहे. लेट कट ऑफर केला फलंदाजाने आणि चेंडूला धाडलं सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक चौकार. मैदानाच्या आतमध्ये केली होती ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आले होते असा फलंदाज अर्थात महेश एगडे या बेस बाद आहेत. मैदानाच्या आतमध्ये रोशन गवाळे दाखल होत आहेत. यावेळेस इथे आपण बघतो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला होता. क्षेत्ररक्षक तिकडे भरत उपस्थित होते. चेंडू अडवतायत, स्वतःकडे ठेवतायत, त्यानंतर गोलंदाजाकडे फेकला जाईल. एक धाब इकडे याच दरम्यान मिळते. सुरुवात चांगली मिळाली होती फलंदाज महेश एगडेला. त्याने एक चौकार त्याच्या बॅटमधून खरं तर तिकडे दाखवला. सनीच्या बॅटमधून एक चौकार आला होता. त्याचमुळे पहिल्या षटकाच्या अंतिम धावफलकाचा जर आपण विचार केला तर 12 धावा धावफलकावर जोडलेल्या आहेत आणि महेश एगडे या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज संदीप पवार यांना. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाईल. सुरुवातीची 3 षटकं ही एका एंडने फेकली जातात. उर्वरित 2 षटकं ही दूरवरच्या टोकाकडून फेकली जातात. अशा पद्धतीची ही रचना गोलंदाजी करत असताना एंडची केली गेलेली आहे आयोजकांच्या वतीने. मुख्य व्यासपीठावर सन्मान्य सुरेशजी विदे साहेब की जे प्रवीण विदे यांचे वडील आहेत त्यांची उपस्थिती आहे. विवेकजी सोनवणे पसाईदान हेअर कटिंग सलूनचे प्रोप्रायटर आहेत. हरिभक्त परायण आहेत. अत्यंत सुस्वभावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व. विघ्नहर्ता मोराचापाडा संघामध्ये समीर नावाचा यंगस्टर खेळतो. त्यांचे वडील मनोजजी म्हात्रे यांची उपस्थिती आहे. द्वारकानाथजी घरत साहेब, भरतजी घरत साहेब की जे ग्रामपंचायत सदस्य आहेत बोरिवलीचे. दत्तात्रेयजी कापडी साहेब हे आपल्या बरोबर जोडलेले आहेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आता ज्यांची उपस्थिती मिळालेली जर्सी नंबर 96 राज अर्थात राजेश देसले यांचंही स्वागत. समोरच्या दिशेने यावेळेस फटका सजवत असलेला आपण बघतो. फलंदाजाला ड्राईव्ह केलं होतं फ्रंट ऑफ द विकेट. 20 मध्ये फटका सजवला होता. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झाली. एकदा विकेट मिळाली. कानोल संघ कालच्या दिवसामध्ये खेळताना राजेश देशले यांची जुना चेंडू देतानाची लगबग आम्ही काल पाहिली होती.
प्रत्येकाला वाटतं की इथे आपण बघतो हुकचा फटका आहे, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट लेगचा त्याला बीट केलेला आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना खेळला गेलेला फटका, रोशन गवाळीचा आविष्कार हा चौकार. याबेतचा फटका चांगला आहे, पायांमधून लॉफ्ट केलेला आहे, लॉफ्टेड फ्लिकचा फटका, प्रचंड ताकदीचा वापर. चौकारानंतर रोशनने यावेळेस रोशन टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वतीने चेंडूला पाठवलेला आहे षटकाराच्या सफरीसाठी. फटका दर्जेदार, आणखी एक षटकार. 23 धावांवर पोहोचलेला डाव आपण खरं तर बघत आहात. उदयचं हे क्रमांक 2चं षटक आहे सांघिकरित्या की जे फेकलं जात आहे. मागे गेले त्यानंतर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. आंबे संघाचा गावाचा जर विचार केला तर आंबे गावाच्या वतीने आणखी एक संघ मला असं वाटतं क्रिकेट खेळतो, ज्यामध्ये ऋषी आणि इतर त्यांचे सगळे सहकारी आहेत की जे यंगस्टर्स आहेत. इथे जास्तीत जास्त मला असं वाटतं अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेलं हे युनिट आपण बघत आहात. उजबेष्टीच्या फार बाहेर जात असताना खरं तर तो स्टान्स दाखवला होता गोलंदाजाला, त्याचमुळे गोलंदाजाने त्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि याचमुळे हा चेंडू वाईट ठरवण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल. 24 धावांवर गेलेला डाव आपण सगळेजण अनुभवू शकता. या मैदानासाठी सागर इंदुराव याने अत्यंत मोलाचं सहकार्य केलेलं आहे. फार मेहनत घेतली आहे. सागरचंही कौतुक करावं लागेल. पॅडमध्ये ठेवलेला चेंडू यावेळेस इथे ग्लान्स करतायत क्षेत्ररक्षक, तिकडे उपस्थित होते शॉर्ट लेगला, त्यांना बीट करत असताना चेंडू लॉंग लेगला फरार, चौकार. बजस आंबेगाव संघावर आधारित हे संगीत आपण सगळेजण ऐकत आहात. कशा पद्धतीने या संघाची निर्मिती झाली आणि संघाच्या पाठी खंबीरपणे उभे असणारी एवन जोडी अर्थात अरुणजी भोईर साहेब, त्याचबरोबर दिनेशजी करत साहेब यांच्याही नावाचा उल्लेख आहे. संघातील खेळाडूंचा उल्लेख, त्यांची विशेषता या गाण्यातून आपण बघत आहोत. समोरच्या दिशेने फोर्स केलेला आहे क्षेत्ररक्षक, चेंडू खाली येतील का? हो, आलेत, परंतु अंतिमतः हा झेल त्याला टिपता आला नाही. चेंडू त्याचं अंतिम साध्य साधलं. समोरच्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा हवाई मार्गे सीमारेषेच्या पलीकडे फरार. आणखी एक रोशन गवाळे यांचा एअर स्ट्राईक, आणखी एक षटकार. पहिल्या षटकापासून दुसरं षटक पूर्ण विरोधात जाणार आहे. याचं कारण असं, पहिल्या षटकामध्ये एक फलंदाज बाद झाला होता, दुसऱ्या षटकामध्ये एकही फलंदाज बाद नाही. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, तो जर आकडा उलटा केला तर 21 असा बनतो. दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा दरम्यान आलेला खरं तर आपण पाहिलेले आहेत. त्याचमुळे धावफलक पुढे गेलं. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 34. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाजाचा वापर केला जाईल. संदीप की जे फ्रंट लाईन बॉलर आहेत आंबेगाव इथे आंबेड संघाचे, त्यांचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला जात आहे. सनीसाठी समोर ठेवलेला चेंडू, प्रचंड गतीने फेकला गेलेला चेंडू, इथे एज लागली, यष्ट्यांच्या मागे टिपलेला आहे. झेल आणि फलंदाज बाद. यष्टी रक्षक आपण कुठे चाललेले आहात याचं भान जरा ठेवा. फलंदाज बाद. फलंदाजाने तर कधीच पिच सोडली होती. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आणि त्याच्याच नावाचा उल्लेख या संगीतामध्ये झालेला आपण बघतो. मनोज भोळे
गीतकार संगीतकार डोंगरनामेचे यांच्या वतीने गायलेले हे गीत अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वरबद्ध केलेले आहे. त्याचबरोबर चांगली म्युझिकल कंपोजिशन आपल्याला पाहायला मिळते. संगीत सुद्धा चांगलं दिलेलं आहे या गाण्यासाठी आणि त्याचमुळे गाणं ऐकत असताना एक वेगळाच आनंद आपल्या सगळ्यांना मिळतो. संदीपचं हे षटक व्यक्तिगतरित्या दुसरं आहे. सांघिक तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. चेतनला इथे थांबवून ठेवलेलं आहे. पहिला चेंडू चेतनसाठी टाकला. चेतनला क्रॅम करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज संदीपला. संदीपने पहिल्या षटकामध्ये 12 धावा जरूर खर्च केलेले आहेत, परंतु त्यानंतर त्याने अत्यंत चांगलं पुनरागमन मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे. ज्या कमबॅकची गरज होती तो छोटेखानी कमबॅक त्यांनी ते दिलेलं आहे. या षटकात अद्याप एकही धाव खर्च न करता एक मोठा फलंदाज अर्थात सनीला त्याने बाद केलेला आहे. पायांमधून समोरच्या दिशेने फोर्सिबल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. बॅटर चेतन, बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर रन्स. अडतीस धावा याचबरोबर धावपलकर जोडल्या गेलेल्या आपण बघत आहात. संदीप पुन्हा एकदा वळतो, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागच्या बाजूने चेंडू जातो. इथे नेमकं काय घडलं हे पाहावं लागेल. पंचांच्या इशाऱ्याची वाट. डायरेक्ट हिट कुड बी डेंजरस. अनसक्सेसफुल अटेम्प्ट. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन. पंच स्थिर आहेत. लेग बाय चिरूपाने धाव इथे खरं तर घोषित झालेली आहे. या गोष्टीसाठी रिव्ह्यू आपल्याकडे अवेलेबल नाही. रिव्ह्यू हाईट बीमरसाठी आणि त्याचबरोबर धावबादसाठी आहे. मला असं वाटतं उत्साह जास्त दाखवला नसता गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या या क्षेत्ररक्षकाने, तर डायरेक्ट हिट करून फलंदाजाला बाद करण्याची संधी त्यांच्याकडे आली होती, परंतु ती योग्यरित्या वापरता आली नाही. क्रिकेट खेळताना तुमच्याकडे चांगली अवधान क्षमता हवी आहे, ती देता आली नव्हती यावेळेस क्षेत्ररक्षकांना. इथे हुकचा फटका आपण पाहतो. शॉर्टलेगला जे क्षेत्ररक्षक आहेत जड पावलांनी चेंडूपर्यंत पोहोचतात. चेंडू उचलून फेकीपर्यंत 2 धावा दरम्यान इकडे मिळत आहेत. फलंदाजीत रोशन गवळे आतापर्यंत चांगली फलंदाजी त्यांची आपण पाहिलेली आहे. व्यक्तिगतरित्या 22 धावांवर रोशन खेळत आहेत. 2 षटकार 2 चौकार 1 दुहेरी अशा पद्धतीने त्यांची टाइमलाईन आपण बघू शकू. या षटकातील एका चेंडूचा खेळ शेष आहे. फुलर लेनचा पायांमध्ये ठेवलेला चेंडू यावेळेस इथे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. एज लागली. एस्टनच्या मागे टिपला गेलेला आहे जेल आणि त्याचबरोबर आणखी एक मोठा फलंदाज बाद होतोय. बॅटर रोशन गवाळे डिपार्ट्स. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये अवेलेबल आहे. आपल्याकडे थोडा वेळ उपलब्ध आहे, त्याचा आपण सदुपयोग करूया. मुख्य व्यासपीठावर इथे काही सन्मान संपन्न केले जात आहेत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत आंबेगाव गावचे ज्येष्ठ नागरिक प्रवीणजी विदे यांचे वडील सुरेशजी विदे साहेब यांना आयोजकांच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. विनंती असलेल्या अरुणजी भोयर आपण आपल्या शुभ हस्ते माननीय सुरेशजी विदे साहेब यांना सन्मानित करा. त्याचबरोबर आपल्यामध्ये पसाईदान हेअर कटिंग सलूनचे प्रोप्रायटर हरिभक्त पर्यंत विवेक महाराज सोनवणे उपस्थित आहेत. त्यांनाही मुख्य व्यासपीठावर सन्मानित केलं जात आहे. क्रमांक 4चं षटक सुरू होत आहे. गोलंदाज संचितच्या वतीने ते फेकलं जाईल. आपल्यामध्ये उपस्थित आहेत मोऱ्याचा पाडा गावचे समाजसेवक मनोजी म्हात्रे साहेब यांनाही इथे सन्मानित केलं जात आहे. विनंती असेल अरुणजी भोईर पुन्हा एकदा आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. अधिकचा वेळ खर्च केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. 4थं षटक लगेच सुरू करूया. त्याचबरोबर आपल्यामध्ये
कान्होळ संघातील अत्यंत चांगला खेळाडू प्रशिक त्याचे वडील उपस्थित आहेत किसनजी बांगर साहेब यांनाही इथे आयोजकांच्या वतीने सन्मानित केले जात आहे. विनंती असेल अरुणजी भोईर पुन्हा एकदा आपण आपल्या शुभास्या सन्मान संपन्न करा. फुलटॉस चेंडू त्यावर मोठा प्रहार वज्र प्रहार भीम टोला चेंडू डीप मिड विकेट एजन्सी महाराष्ट्राच्या वरून फार दूरवर निघून गेला. षटकार. या क्रीडानगरीमध्ये जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगरनाबेचे जेन्युइन ऑलराऊंडर मिस्टर परफेक्ट प्रशांत शेळके यांचंही आगमन झालेलं आहे. विनंती असेल प्रशांत आयोजकांच्या वतीने आपणास निमंत्रण आहे मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. त्याचबरोबर MGCA चे खजिनदार तथा उपाध्यक्ष जयेश नाना शेळके यांचंही आगमन झालेलं आहे. विनंती असेल जयेश नाना शेळके आपणही आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. संचितच्या पहिल्या चेंडूवर इथे खरं तर मोठा प्रहार आला होता, षटकार आला होता. यावेळेस इथे आपण बघतो हा चेंडू बीमर घोषित केला गेलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित नाहीये त्याचमुळे चेंडू आणखी एकदा सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. 4+1 फायफर. समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्हचा फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट आणि याचमुळे जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करत होते चांगला सूर फलंदाजीचा ज्यांना सापडला होता असे फलंदाज चेतन यावेळेस बाद. यांच्या वतीने टी शर्टची स्पॉन्सरशिप सुद्धा मिळाली आहे त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचे आम्ही ऋण व्यक्त करत आहोत. वेलकम प्रशांत शेळके. त्याचबरोबर जयेश नाना शेळके आणि प्रवीण खुणे भाऊसाहेब यांचंही आगमन होत आहे. विनंती असेल सगळ्या मान्यवरांना मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. जय बजरंग डोंगरनाबे ब संघ मैदानाच्या आतमध्ये यानंतर उतरताना पाहायला मिळेल आणि या नवख्या क्रिकेट संघाला सपोर्ट करण्यासाठी हे सगळे लिजेंडरी प्लेयर खरं तर इकडे उपस्थित झालेले आहेत. आपलं सर्वांचं स्वागत. "53 runs on the board. This is the fourth over is in progress. Being bowled by bowler Sanchit. What a good start given by Sunny and Mahesh. Mahesh contributed 7 runs and Sunny 6 runs. After then Roshan. The great contribution of 22 runs by him. कमी गतीने फेकलेला फुल टॉस. इथे आपण बघतो स्लॉक स्वीपचा फटका. एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे. चेंडू अडवतायत. इकडे उचलून फेकी करेपर्यंत एक धाव मिळते. एकेरी धावेने धावफलक पुढे जात असताना 54 धावांपर्यंत गेलेला आपण बघू शकू. चौथ्या षटकामध्ये आपण आहोत. चौथ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजून येणे शेष आहे. यावेळेस इथे फलंदाजाच्या समोर चेंडू खरं तर तिकडे ठेवला होता. त्यानंतर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळवण्यामध्ये यश मिळतं. उंच पुरे गोलंदाज आहेत. फलंदाजाच्या समोर चेंडू ठेवत असताना जर तुम्ही अचानक त्याला राईज केलं खांद्याचा अतिरिक्त वापर केला तर बरीच आव्हानं फलंदाजाच्या समोर येत असतात. यावेळेस इथे लोअर फुल टॉस आणि त्यावर आडव्या बॅटने प्रहार केला. साइड ऑन पोझिशन मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न संदीप पवार यांचा फसला आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचला. हा षटकार. रावगाव आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग डोंगरनाबे ब या 2 संघांदरम्यान आहे आणि त्याचमुळे दोन्ही संघाचे संघनायक मिड इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला नाणेफेकीसाठी आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये रिपोर्टिंग करायची आहे. लक्षात असू द्या या अगोदर हा जो सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे तिकडे 3 चेंडूंची पेनल्टी देण्यात आलेली आहे.
जुन्या बॉलची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये मॅनेजमेंट कमिटी करा. राजेश देशले द्या लवकरात लवकर. मॅच बॉल अवेलेबल झालेला आहे. दीपक गोलप तोंडलीचे उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती आहे, या मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा. आपलंही स्वागत आहे. शेवटचं षटक इथे फेकलं जाईल आणि शेवटच्या षटकासाठी भारत पवार यांची नियुक्ती इकडे केली गेलेली आहे. भारत हे चांगले गुणवंत खेळाडू आहेत. फलंदाजी गोलंदाजी दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करण्याचा ते प्रयत्न करत असतात. पाहायचं इथे गोलंदाजी कशी असेल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंच त्यांची जागा सोडतायत. दोन्ही हात इथे त्यांच्या वतीने फैलावले जात आहेत. त्याचमुळे हा चेंडू इकडे वाईट ठरवण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त धाव दरम्यान मिळेल. धावफलक पुढे जाईल. एकूण धावा जर पाहिल्या तर त्या आहेत 61 अर्थात 61. रायझिंग स्टार रावगाव संघाचे संघ सहकारी उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे, आपले टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी लवकरात लवकर आमच्या आयोजकांबरोबर संपर्क साधा. इथे एज लागली, यष्टांच्या मागे टिपला गेलेला आहे जेल आणि त्याचबरोबर फलंदाज प्रवीण बिदे याचा संपला खेळ. मुळे 61 वर स्थिर आहे. प्रवीण बाद झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये परेश इसामे दाखल होत आहेत. यावेळेस इथे आणखी एकदा उजवेष्टीच्या फार बाहेर चेंडू ठेवला जातोय गोलंदाजाच्या वतीने. त्याचमुळे पंच महेशजी लोखंडे सर यांच्या वतीने हा चेंडू वाईट ठरवण्यात आलेले आहे. आणखी एक अतिरिक्त धाव धावफलकावर जोडली जाईल. एकूण धावांचा विचार केला तर ते आहे 62 अर्थात 62. आजचा दिवस या स्पर्धेचा चौथा दिवस आपण सगळेजण अनुभवतात. या स्पर्धेने आतापर्यंत अत्यंत चांगलं गुणात्मक क्रिकेट आपल्याला दाखवलेलं आहे. अनेक माइलस्टोन या स्पर्धेमध्ये काही खेळाडूने अचीव केलेले आहेत आणि या माइलस्टोनचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये एक व्यक्तिगत हाफ सेंचुरी मांदिवली संघाच्या वैभवच्या वतीने तिकडे खरं तर झाली होती. 18 चेंडूचा सामना करत असताना 50 धावा त्यांनी धावफलकावर जोडल्या होत्या. गोलंदाजांचा विचार केला तर चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये थ्रू आउट द टुर्नामेंट अनेक गोलंदाजाने करून दाखवलेले आहे, ज्यामध्ये काही निर्धाव षटकांचा समावेश आहे. नवीन फलंदाज प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे क्रमांक 8 साठी. हा चेंडू सुद्धा चांगला आहे. अनसर्टन्टी कॉरिडॉरचा फार चांगला वापर इथे गोलंदाज करतोय. आणखी एका फलंदाजाला बाद व्हावं लागेल. त्याचंही काम तमाम झालं. धावबादच्या रूपाने फलंदाज प्रशांत बाद. झालेले आपण बघितलेले आहेत. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शेष राहिलेला आपण बघत आहोत. स्ट्रायकिंग एला बॅटरचा जर विचार केला तर इथे स्ट्रायकिंग एला गौरव आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जयेश आहेत. फुल लेनचा चेंडू पायांमध्ये ठेवला जातोय. या अगोदर आउटसाइड दी ऑफस्टिक गोलंदाज गोलंदाजी करत होते. इथे फलंदाज नव्याने आल्या कारणाने लगेचच त्याच्यासाठी जास्त काठिण्य पातळी असणारा चेंडू खोलवट टप्प्याचा इकडे ठेवला जातोय. चांगली गोलंदाजी उंच पुरे गोलंदाज
भारत यांच्या वतीने आणखी एक चांगला चेंडू इथे आपण बघतोय. बॅट पॅड मधून मागच्या बाजूने आला. यष्टीरक्षकाने उर्वरित कामगिरी चांगली केली. ज्या पद्धतीने सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये 33 धावा झाल्या होत्या, तिथून असं वाटत होतं की धावफलक अत्यंत वेगाने पुढे जाईल. आणि चौथ्या षटकामध्ये जर विचार केला तर त्यामध्ये पण सुद्धा 19 आले होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा बनवू शकलेल्या आहेत फलंदाज. हा फटका अत्यंत गरजेचा आहे. इकडे आपण बघितलं ऑफसाईड मध्ये इथे सीमारेषा क्लिअर केली गेलेली आहे आणि शेवटच्या चेंडूवर इथे चौकार मिळतोय फलंदाजाला. आणि याचमुळे धावफलक आपण बघितलं पहिला डाव संपल्यानंतर 66 अर्थात 66 बनलेला आहे. 67 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या ओमसाई आंबेळे या संघाला. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघाचे संगणक लगेचच आमच्या बरोबर जोडले जा. राजिंग स्टार रावगाव त्यांच्या विरोधात जय बजरंग डोंगरनावे ब संघ असतील. दोन्ही संघाचे संगणक जोडले जातील. या विनंती आहे. बोथ कॅप्टन्स यू आर रिक्वेस्टेड प्लीज कम फॉर द टॉस. किसनजी बांगर साहेब ज्यांच्या वतीने आजच्या दिवसामध्ये टी शर्टची स्पॉन्सरशिप मिळालेली आहे. टी शर्ट ज्यांच्या वतीने सौजन्यीकृत केले गेलेले आहेत त्यांच्या शुभास्ते इथे नाणेफेक केली जात आहे. चला आकाश लवकर या. रायझिंग स्टार रावगावचे कर्णधार सुद्धा उपस्थित होत आहेत. निर्धारित 5 षटकांचा तो सुद्धा सामना तुम्हाला एन्जॉय करता येईल. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक इथे संपन्न झालेली आहे. नाणेफेक जिंकलेली आहे जय बजरंग डोंगरनाबे ब संघाच्या संघनायक आकाशने. निर्णयाच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे घेतला गेलेला आहे. आपण जात आहोत दुसऱ्या डावाकडे जिकडे 67 धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी. त्या म्हणजेच ओमसाई आंबेळेला या डावामध्ये काय घडेल, 67 धावा बनवल्या जातील की गोलंदाजांची चमकदार कामगिरी तिकडे होईल, हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये इथे बदल केला जाते. या ऐकूया समालोचन कक्षाच्या वतीने डोंगरडमे गावचा एक बुलंद आवाज दीपक बिराडे सरांचा आवाज. धन्यवाद. खजिनदार त्याचबरोबर जय गावदे स्पोर्ट्स डोंगरनावे क्रिकेट संघाचे संघ कर्णधार जयजी शेळके यांच्या शुभ सन्मान आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं आमच्या आयोजन समितीच्या वतीनं अरुणजी भोरे यांच्या शुभ हस्ते आम्ही संपन्न करत आहोत. फिल्डिंग सेट करा लगेचच. बॅट ब्रदर्स आंबेगाव ऑलरेडी 1 तास 10 मिनिटा सामना उशिरानं सुरू झाला. लक्ष सुद्धा कारण पहिल्या सामन्यात अवघ्या 16 धावा बनवल्या होत्या 5 षटकांच्या. लोवेस्ट टोटल इन दिस टुर्नामेंट फ्रॉम 3 स्टार मानवली आणि त्या धावा अवघ्या 8 चेंडू चेस केल्या होत्या त्या जे बोलेना स्पोर्ट्स कोरावलेनं. यानंतर प्रवीणजी कुणे भाऊसाहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचंही आपण करूयात आयोजन समितीच्या वतीनं स्वागत. नितेश कुमार रेड्डीनं भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये नुकताच शतकी खेळी साकारलेली आहे. भारताचा डाव तिकडे साकारलेला आपल्याला पाहायला मिळतो, सावरलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि फॉलो ऑन टाळून आता भारत देखील चौथ्या टेस्ट मध्ये दमदार पोझिशन मध्ये. प्रवीणजी खुणे यांचा शुभ सन्मान सध्याच्या घडीला व्यासपीठावरती संपन्न होतो. तदनंतर दीपकजी गोलप तोंडले आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करत आहोत. सामना सुरू होतो. निर्णायक द्वितीय सत्र 66 बनवल्या 67चं टार्गेट
मॅच इज ऑन. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल झेलची संधी, मिड ऑफ द क्षेत्ररक्षक, डाऊन दी बॉल आणि पहिल्या बॉलवरती प्रवीण विदेला सुयश, पहिला हादरा ओमसाई आंबळेला. यानंतर जयगाव दे स्पोर्ट्स डोंगरनावे टीमचे अष्टपैलू खेळाडू प्रशांतजी शेळके यांचा शुभ सन्मान आयोजन समितीच्या वतीनं व्यासपीठावरती आम्ही अरुणजी भोईर यांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत. क्रिकेट हंगाम झालाय सुरू, बॅटिंग पहिल्या बॉलवरती सुयश आपण बघत आहोत संपादित केलेलं आहे. यानंतर होणारा सामना जय बजरंग डोंगरनावे बिना टॉस जिंकला. पहिल्या डावात ते क्षेत्ररक्षण करतायत, तर राजस्थान डावगावला बॅटिंगचं इन्व्हिटेशन दिलेलं आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. लक्ष सुद्धा चालू सामन्याकडे आपण जाऊयात. नवीन फलंदाज मैदानावरती सचिन. सुधीर झुंजराव यांची उपस्थिती आज आंबेगावकर चषकाच्या चौथ्या दिवसानिमित्त आपल्याला लाभलेली आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत. फुल लेंथ जबरदस्त वेग, वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी, आणखीन एक डॉट बॉल. सुशांत गोडविंदे ऑफिशियल स्कोरर. आपण लगेचच आमच्या मुख्य व्यासपीठाचे संलग्न व्हायचं. बंटी दादा भोईर आपल्या प्रतीक्षेत आहेत. लक्ष सुद्धा 3 चेंडूमध्ये सुरुवात झाली नाही. 67 धाब्याचं मोठं टार्गेट चेस करत असताना या डावामध्ये वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी, वेग चांगला होता. चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू, सलगचा चौथा चेंडू निर्धाव आपण बघत आहोत. पहिल्या डावात सलामीसाठी योगदान आपण पाहिलं, 22 धाबेचं आलं रोशन गव्हाळ्याच्या बॅटमधून. त्याच कारणास्तव फिनिशिंग टच चेतनचा चांगला आला आणि या सामन्यात आता गोलंदाजाचा दबदबा आपण बघत आहोत. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी, सलगचा 5वा चेंडू निर्धाव आणि पाहायचा आंबेगावकर चषकाच्या तिसऱ्या पर्वातील तिसरा गोलंदाज ठरेल का यजमान संघाकडून प्रवीण विदे, जो निर्धाव षटक टाकू शकेल. रामदादा पष्टे यांची उपस्थिती लाभली आहे. त्यांचं वेलकम. खर तर सकाळी मशा नाक्याजवळच आमचा त्यांच्यासोबत वार्तालाप झाला होता. समोरच्या दिशेनं पंच केला, मिडॉनचा क्षेत्ररक्षक उपस्थित झालाय, धाव घेतली नाही. याचाच अर्थ काय, तर या स्पर्धेतील तिसरं निर्धाव षटक टाकलंय ते गोलंदाज प्रवीण विदेनं. वेल बॉल. आणि खास करून त्यांचे पिताश्री देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. एक प्राऊड फील मुवमेंट असतं जेव्हा आपल्या फॅमिली मेंबर समोर आपण विथ द बॉल चांगला परफॉर्मन्स करतो. दुसरं षटक सनी कोथोरे गोलंदाजीसाठी. सेकंड पॉवर प्ले. ऑलरेडी 3 बॉलची पॅनल्टी या मॅच मध्ये ओमसाई आंबळेला, कारण जवळजवळ 1 तास 10 मिनिटांसंग उशिरा रिपोर्टिंग झालेला आहे. त्याच कारणास्तव पॅनल्टी त्यांना आयोजन समितीने दिलेली आहे. पहिला सामना लो स्कोरिंग होता. अवघ्या 16 धावा बनवल्या होत्या 3 स्टार मानवलीला आणि 17 धावा 8 चेंडू चेस केल्या गेल्या जे बोलेना स्पोर्ट्स कोरावलेकडून. सुरुवात वाईड बॉलनं झालेली सनी कोथोरेची. एक्स्ट्रा धावेनं धावसंख्येची कोंडी आता फोडण्यात आलेली आहे. अतिरिक्त धाबेनं डाव सुरू झालाय. 67 धाबेचा पाठला करत असताना ओमसाई आंबळे क्रिकेट संघाचा. समोरच्या दिशेनं फोर्सिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक रोशन गव्हाळे उपस्थित आहेत. ब्लॅक स्क्रीनच्या समोर पकडतायत. जबरदस्त झेल आणि 1 या आकड्यावरती दुसरा धक्का ओमसाई आंबळेला या मॅच मध्ये आता बसतोय.
तीन धावेची 3 बॉलची पेनल्टी लागली आणि खास करून आता पाहताय तर एक वरती 2 धक्के बसलेले आहेत. संचितची सोबत देण्यासाठी सध्या उदय मैदानामध्ये पोहोचला. ओमकार, रोशन, दीपू यांचं आगमन झालंय. त्यांचे वेलकम आपण करूयात आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं. आणखीन एक वाईड या दरम्यान अजून एक एक्स्ट्रा धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एक्स्ट्रा धाब्याच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघतो 2 धावा. आज हवा तसा खेळपट्टीचा रंग अजून आम्ही पाहिला नाही. अवरेज स्कोर या खेळपट्टीवरती 5 षटकांमध्ये 56 धावा मात्र त्या बनताना दिसत नाही. खास करून दुसऱ्या डावात एक्स्ट्रा धाब्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक गोलंदाज सनी कथोरेकडून महेशजी कंटे यांची उपस्थिती आंबेगावकर चषकाच्या तिसऱ्या पर्वानिमित्तानं आपल्याला लाभलेल्या विनंती आहे दादांना या आपण व्यासपीठावर आपलं या आयोजन समितीच्या वतीनं आंबेगावकर चषकात मनस्वी स्वागत. फुल लेंथ समोर ड्राईव्ह केला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक बॅकअपसाठी पोहोचतात. व्हेरी गुड स्टॉप. अंडरआर्म स्टाईल थ्रो देण्यात आलेला रोशन गव्हालेकडून पुरेसा वेळ त्याच्याकडे होता. सिंगल धाब्याच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली ती 3 या आकड्यावरती. पॉवर प्ले मध्ये सुरुवात दमदार अपेक्षित होती ती सुरुवात झाली नाही आणि सध्या डाव संकटामध्ये सापडलाय. डाव डगमगलाय तो बॅटिंग करत असताना 67 धाब्याचं टार्गेट यजमान संघाच्या अगेन्स्ट चेस करत असताना ओमसाई आंबेळे क्रिकेट संघाचा. स्विंग अँड मिस बॉल मागे चाललाय. यष्टीरक्षक बॅकअपसाठी आले होते. पहिल्या अटेमध्ये त्यांचा प्रयत्न अपयशी होता. बॉल जसा डायबर्ट झाला स्वतः गोलंदाज बॅकअपसाठी पोहोचतायत. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल 3 धावा. सध्या धावफलकावरती 2 धक्के बसलेले. क्लीन बोर्ड या दरम्यान अजून एक धक्का. त्रिफला चीज झालेले त्या ठिकाणी फलंदाज संचित आणि या मॅच मध्ये आपण बघतो 3ला 3 धक्के बसलेत. पहिल्या सामन्यात देखील असाच काहीतरी धावफलक होतं. सागर दादा 6ला 6 धक्के बसलेले होते जेव्हा स्ट्रीटार मानवली संघ बॅटिंग करत होता. पहिल्या डावात त्यांनी 16 बनवले होते. पाहायचा तो विक्रम देखील आता मोडीत काढला जाईल का ओमसाई आंबेळेकडून. हायेस्ट टोटल 79 79 लोवेस्ट टोटल आतापर्यंत 16. कव्हर्स मध्ये ड्राईव्ह करतात क्षेत्ररक्षक इनफिल्डचे चकलेले आहेत. बॅकअपसाठी वाडिश मिड ऑफचा फिल्डर पुढे सरकला त्याच कारणासह बॅकअप करण्यात आलेला आहे. डॉट बॉलची सांगता सध्या झाली आहे. याचबरोबर षटकाची देखील समाप्ती. 2 षटकं संपली. 67चा पाठलाग. अवघ्या 3 धावा बनवल्या गेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. सूरजजी दवणे कानोलगावचे प्रतिष्ठित नागरिक त्याचबरोबर समाजसेवक उपस्थित झाले. दादांचं या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. विनंती आहे या व्यासपीठावरती. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. रायझिंग स्टार रावगाव आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग डोंगरनावे बी टीम मॉडेल नकोय. रोशन अँड ऑल टीम स्वतः पण आयोजकाच्या भूमिकेत आहेत. त्याचबरोबर बरोबर दुसरा डाव 11:48 मिनिटांनी सुरू झालाय. 9 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतला 2 षटकांसाठी. लक्ष सुद्धा स्पीडअप अपेक्षित आहे. संघनायक चेतन घरतची नियुक्ती आता निर्णायक 3ऱ्या षटकात गोलंदाजीसाठी करण्यात आलेली आहे. 2 षटकात अवघ्या 3 धावा बनवल्या गेल्या. 3 धक्के बसलेले आहेत. अजूनही समीकरण या मॅच मध्ये 15 चेंडू आणि 15 चेंडूत विजयासाठी 64 धावेची आवश्यकता. वन हॅज टू प्ले दॅट की रोल अँकर रोल इन दिस रनचेस. पायसा ती जबाबदारी कोण स्वीकारेल. पहिला बॉल डाऊन द लेग स्टिक. वाईड कॉल फ्रॉम ऑनफिल्ड अंपायर रमाकांत पवार सर. एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेच्या सहाय्याने सध्या हे धावफलक आपण बघत आहोत. पोहोचले पुढे ते आतापर्यंत 4 या आकड्यावरती. 15 चेंडू अजूनही विजयासाठी 63 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. बॅकफुटर आले ऑन साइडला. अपांपूल फिल्डर उपस्थित होते मात्र बॉल त्याच्या दोन्ही पायांमधून फरार होतोय. पहिल्या टप्प्याने मिड विकेट सीमारेषा पार. चौकार.
गतिमान झालेले आपण बघत आहोत. 8 धावा सध्या धावफलक होती. नितांत मोठ्या चूकची आवश्यकता मॅच मध्ये. समोरच्या दिशेनं फोर्सिंग स्ट्रोक, लॉंग ऑनला फिल्डर पोहोचणे अगोदर बॉल सीमारेषेच्या बाहेर पोहोचला की नाही पाहायचं. बॅकअप साठी तर फिल्डर उपस्थित झालेले आहेत. दरम्यानच्या कालावधीत तिसरा धावेचा प्रयत्न आणि तो देखील यशस्वी झालाय. अटेम्प्ट पावा लागेल. सिरीज पंच तेच कन्फर्मेशन घेत आहेत. फिल्डर रोशननं जो प्रयत्न केला तो सक्सेसफुल आहे की नाही हे पाहिलं जाईल. टीव्ही अंपायरची मदत सध्या आपल्या ऑनफिल्ड अंपायरने मागितली आहे. त्याच कारणास आपण थ्रू द हेल्प ऑफ अवर टेलिकास्ट टीम त्या ठिकाणी चेक करत आहोत. बॉल जसा सीमारेषेच्या दिशेने जात होता, रोशननं बॉलला हात स्पर्श केला, त्याचा पायही सीमारेषेला स्पर्श झाला. त्याच कारणासह हा चौकार असेल सिटीज. या देखील 4 धावा असतील आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या सध्या पोहोचेल ती 12 पर्यंत. 12 ऑन बोर्ड. 13 चेंडू आता 56 ची आवश्यकता आहे. सिटीज 56 रिक्वायर्ड मोर इन रिमेनिंग 13. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी, लागोपाठचे 2 चौकार. सुरुवात वाईड ना, मात्र संघनायक संघ कर्णधार चेतन घरतनं कमबॅक केलेलं आहे. वापसीचे संकेत त्याने दिलेले आहेत. धावसंख्या दरम्यानचा कालावधी स्थिर अवघ्या 12 धावा धावफलकावर. स्विंग अँड मिस. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. कमी गतीने टाकलेला फुलर लेंथ अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. स्ट्रायकरला सलामीवीर उदयचा एकमात्र फलंदाज ज्याच्या बॅटमधून धावा येतात. मात्र डॉट बॉल पर्सेंटेज देखील आता हळूहळू वाढू लागली आहे. धावसंख्या 12, 3 धक्के. समीकरण आपल्या समोर 11 चेंडू 55 ची आवश्यकता. ड्राईव्ह करतात समोर एक सिंगल मिळेल की नाही हा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र दोन्ही फलंदाज देखील आता अजिबात इंटरेस्टेड नाही. फक्त फॉर्मॅलिटी म्हणून हा सामना आता मैदानामध्ये खेळतो ते संघ उमसाई आंबेळे. आणखीन एक चांगला चेंडू दरम्यानच्या कालावधीत पाहायला मिळाला. डॉट चेंडून षटकाची झाली सांगता. पाठलाग 67चा 3 षटकात बनवल्या 12. 9 चेंडू आणि 9 चेंडूत आता 55 ची आवश्यकता. दरम्यानच्या कालावधीत व्यासपीठावरती मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनचे सचिव रामदादा पोस्टे यांचं शुभागमन आहे. विनंती या व्यासपीठावरती आपले स्वागत. पहिला सामना जसा सुरू झाला होता 10 वाजून 2 मिनिटांनी तो सामना बरोबर 10:50 ला संपला देखील होता. मात्र त्यानंतर हा सामना सुरू झाला तोपर्यंत फार उशीर झाला होता. 11 वाजून 23 मिनिटं झाली होती. म्हणजे मध्यंतरी भरपूर कालखंड आपला वाया गेला, वेस्टेज केला. सो वेळेच्या बाबतीत आता ॲज अ ऑर्गनायझर कमिटी आपले सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. 9 चेंडू 55 धावा आहे. समीकरण स्पीडअप अपेक्षित आहे. निर्णायक 4थं षटक रोशन गवाडे गोलंदाजी करता येतात. इंटरनेट सुविधा थोडी खंडित झाल्या कारणानं स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सध्या सुरू झालं नाही. त्याबद्दल सर्व ऑनलाईन व्ह्यूअरची आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. मात्र मैदानावरती याची दे याची डोला या उक्तीप्रमाणे जो प्रेक्षक वर्ग या आंबेगावकर चषकाचा देखना सोहळा उपभोगण्यासाठी उपस्थित झालाय त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 9 चेंडू 55. पहिला चेंडू डॉट. भारत पवार विथ बॅट पलटवार आता करेल काय पाहावं लागेल. गोलंदाजी तर अंतिम षटकात चांगली केली होती भारत पवारनं. 2 धक्के देताना अवघ्या 6 धावा त्यानं दिल्या होत्या. अदरवाईज 80+ टोटल देखील रोखता आली नसती जर त्या षटकात चांगल्या धावा आल्या असत्या. मात्र पाच फलंदाजीमधून प्रत्युत्तर दिलं जाईल का. फुल लेंथ इनसाइड आउट कव्हर्स मध्ये ड्राईव्ह करतात. छिद्रच्या टीम मध्ये उपस्थित आहेत. एक सिंगल आणि या सिंगल धाब्याच्या सहाय्याने धावा संख्या सध्या पोहोचली होती 13 वर. 13 ऑन बोर्ड. अंकितजी भोईर यांचं नुकताच क्रीडानगरीत शुभागमन. बंटीदादा भोईर यांचे मोठे बंधुराज त्यांचे आपण करूयात वेलकम. विनंती आहे या व्यासपीठावर. अक्रॉस लाईन ऑन साइडला दिशा दिली आहे. फिल्डर मिडविकेटच्या दरम्यान उपस्थित झालेले आहेत. अजून एक सिंगल मिळेल. सिंगल डबल फक्त पराभवाचं अंतर कमी केलं जाऊ शकतं.
कारण ज्या पद्धतीनं पहिल्या डावापासून आक्रमक फलंदाजी मात्र प्रत्युत्तर देत असताना थोडी सुरुवात धीमी विकेट गमावल्या, त्याच कारणासह आता सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व ते यजमान संघाचं. मिस टाइम फटका झेलची संधी, चेतन गरत पाठमोऱ्या परिस्थितीत होते, बॅकअप साठी एक्स्ट्रा कव्हर देखील आला होता, मात्र चेंडू पर्यंत ते पोहोचू शकले नाही. सेफली चेंडू लँड होतो, ग्राउंडिंग होते, तोपर्यंत मिळते एक सिंगल आणि या सिंगलच्या साथीनं धावसंख्या आपण बघतो सध्या पोहोचली होती 15 पर्यंत. पाच चेंडू 52 धावा हे समीकरण. दरम्यानचा कालावधीत आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावासंख्या स्थिर. सुरुवातीचे दोन्ही सामने ग्रुप डी मधून आज खास करून लो स्कोरिंग पाहायला मिळतात. पहिला सामना बॅटिंग करत असताना 3 स्टार मानवली, तर हा दुसरा सामना चेसिंग करत असताना ओमसाई आंबेळे. स्विंग अँड मिस, प्ले अँड मिस, वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. षटकाची सांगता. अवघे 3 चेंडू आता बाकी आहेत आणि 3 चेंडूत विजयासाठी समीकरण 52 धाबायचं. फिल्डिंग लगेच सेट करा आणि नेक्स्ट मॅच साठी देखील रेडी राहा. जय बजरंग डोंगरनावे बी आणि त्यांच्या विरोधात टीम इन ऍक्शन असेल राजीव सर रावगाव. आकाश खुणे आणि त्याचं संपूर्ण युनिट नेक्स्ट मॅच इन ऍक्शन असेल. अंतिम 3 चेंडू आहेत. ऑलरेडी 3 बॉलचे पॅनल्टी लेट रिपोर्टिंग झाल्या कारणास्तव ओमसाई आंबेले टीम करता दीपकजी इसमे यांच्या वतीनं टी शर्ट सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे. तर मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरदजी पवार यांच्या वतीनं ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या टीम साठी आम्हाला टी शर्ट सौजन्य लाभलेलं आहे. दोन्ही सौजन्यदात्यांचं या आमच्या आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं आम्ही आयोजन समितीकडून आभार व्यक्त करत आहोत. दरम्यानच्या कालावधीत एक सिंगल धावसंख्या सिंगलच्या सहाय्यानं पुढे पोहोचलेलं पाहायला मिळेल ते 16. अवघे 2 चेंडू बाकी आहेत. सरते शेवटी पहिला ब्लास्ट लेट पण थेट उदय यांच्या बॅट मधून षटकार, मात्र आशेचं किरण मावळलेलं आहे. थँक्यू डीजे. अगदी दुपारच्या सत्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते अनिलजी गाडवे साहेब यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला उद्या महाअंतिम दिवसात आंबेगावकर चषकाच्या 3ऱ्या पर्वात लाभणार आहे. त्यावरती बॅट चिकाडा बॉल लॉंग स्टॉपला 4 धावा, नो प्लस 4 एकूण 5 धावा आणि 5 धावेनं हे सुधारित धावफलक आपण बघत आहोत 27. नेक्स्ट बॉल फिट, फक्त पराभवाचं अंतर कमी केलं जाऊ शकतं. 1 चेंडू 40 धावा हे समीकरण. फ्रीट संधी उदयला आहे. पायसाहेब पराभवातील अंतर कमी केलं जाईल का? प्रयत्न तर चालवलाय, मात्र लॉंग ऑफला बॅकअप. अंतिम चेंडूवरती धाव नाही. सामना संपला, सामना जिंकला तो ब्राईट ब्रदर्स आंबेगावनं. मनपूर्वक अभिनंदन. वेल प्ले बॉय, स्टफ अँड हार्ड लक. स्पर्धेमध्ये सम्मिलित झाल्याबद्दल आयोजन समितीच्या वतीनं आपण आभार व्यक्त करूयात. टीम अर्थातच ओमसाई आंबेळे, भारत पवार आणि त्याच्या संपूर्ण आर्मीचा आणि या चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर या महत्वाच्या पारितोषिकाची उद्घोषणा यानंतर आपण करत आहोत. रोशन गव्हाले मॅथ विथ इन गुड टच, इन रिअली गुड फॉर्म, ज्यानं 22 धावा इंडिव्हिज्युअल मॅच मध्ये बनवल्या. 9 चेंडूंचा सामना करत असताना आणि गोलंदाजी करत असताना